याला कोण खाली सण दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आधी सती आहे बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपकार कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनी मांडली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यांनी विडा उचलला नाव त्याचं अफजल खान नाव त्याचं अफजल खान तिथं लागता जणू सैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिडून कौतुक झालं दरबाराचे खान निघाला मोठे गुम्मीद त्याचं घोडतड पायतड होता फाटाळही बक्कळ अंकिता हत्तींचा बळ पाहणारा कापे चळचळ वाटेत भेटेल त्याला चिठी हेचीत खानाची सेना निघाली गावे लुटली देव उद्ध्वस्त केली आया बहिणीची आबरू लुटली कोण कोण रोखणारे वादळ आता शुभांचं काय खरं नाही इकडे निजाम तिकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला ईडी शिवी अफजल खान मी शाप मावत न फैली राजाची सेना मुठभर खान आला कसा थोपणार काय लढवा हुनर चिंतेत पंत सरदार अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गणी माल कसा ठेचावा डोक्यात गणी मी कावा भेटीच्या धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगा खानाने हसत हसत कबूल केला दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान बेगुमान नाही त्याला शिवाजी राजाचा करमतीची त्यास नाही जाणीव शक्तीची हजी जी करील काय कल्पना युक्तीची हजी खाण्याच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार सभेनं उभारला होता भेटीसाठी छान उभारीला लक्षदार सामी आणाला अशा या सभेने खान डौलत डुलत आला सय्यद बंड त्यात संगतीला सुबात संगती माया राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खान हाक मारी तो हसरी रोकून नजर घे जिरा खानानं राजाला लिंगन केला अंधळ केला खानदाभिमान मानायला कटारीचा वार त्यांनी केला खरं आवाज झाला तिलखत होता अंगाला खानाचा फुगा गेला खान एडबडला त्या महाराजांनी पोटामध्ये बिछा ढकलला वाघानं खता मारा केला टेरो फाडला पोटाला तळ गेला खानाचा पोटाला बारा जिरा हजी धन्यवाद.